हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपण भूगोल वैकल्पिक विषयच का घेतला पाहिजे. नेमकं स्वरूप काय आहे भूगोल वैकल्पिक विषयाचं, या विषयाचे फायदे काय असतील आणि इतर विषयांशी याची एक्झॅक्टली तुलना कशी असेल आणि मॅक्सिमम बेनिफिट तुम्हाला येणाऱ्या युपीएससी किंवा एमपीएससी 2025च्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे होऊ शकतो यावर आपली चर्चा असणार आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट जेव्हा आपण वैकल्पिक विषयांची चर्चा करतो, पहिला प्रश्न जो सगळ्यांच्या समोर येतो तो म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड. आणि बऱ्याचदा जेव्हा ही आपण निवड करतो ती काही भ्रमांवर आधारित किंवा काही मिस इन्फॉर्मेशनवर आधारित आपली निवड असते. कधी कधी आपण आमिषांना बळी पडून ही निवड करत असतो आणि म्हणून काही महत्वाच्या गोष्टी कुठलाही वैकल्पिक विषय निवडताना तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. नाऊ फर्स्ट अँड फॉरमोस्ट जे मी मुलांबद्दल ऑब्झर्व करतोय मागच्या काही दिवसांमधनं, मागच्या काही वर्षांमधनं, कधीही ऑप्शनल निवडताना सगळ्यात पहिली चूक मुलं जे करत आहेत तर अशा प्रकारची एक तुम्हाला चूक दिसेल. आता या काही मर्म आहेत, मीम्स आहे ज्यामध्ये मी तुम्हाला मुलांची एक मानसिकता किंवा तुम्हा सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची एक मानसिकता या ठिकाणी रिफ्लेक्ट करायचा प्रयत्न करतोय. कोणताही निर्णय घेताना आणि स्पेसिफिकली हे ऑप्शनल मध्ये चॉईस करताना तुम्हाला ही मानसिकता दिसेल. कुठलाही विचार केला गेला नाहीये, राईट, काहीही अनालिसिस केलं गेलं नाहीये आणि डायरेक्टली कुठला तरी एक ऑप्शनल सब्जेक्ट आपण निवडतोय, राईट. असं जर तुम्ही काही करत असाल तर ते अत्यंत धोक्याचं आहे. कदाचित 1-2 वर्षामध्ये तुम्हाला तुमचं ऑप्शनल निश्चितच बदलावं लागेल किंवा तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट त्या पर्टिक्युलर ऑप्शन मधनं मिळणार नाही. समजा तुम्ही असं करत नाहीये तर बरेचसे कॅन्डिडेट अशा प्रकारची एक मेथड वापरतात. तुम्हाला सगळ्यांना पिक्चर कोणता आहे, फिर हेरा फेरी पिक्चर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथला डायलॉग सुद्धा तुम्हाला माहिती असेल, 21 दिन में पैसा डबल. सो कधी कधी तुम्हाला ऑप्शनल बघितल्यानंतर किंवा अनेक ऑप्शन्स मध्ये हे सांगितलं जातं की ऑप्शनल घेऊन घ्या, सिलेक्ट होऊन जाल, राईट. सो ही युपीएससी ची परीक्षा आहे किंवा एमपीएससी ची परीक्षा आहे आणि इथली गणितं इतकी सोपी नाहीत, राईट. जसं आपण इथे बघितलं 21 दिन में पैसा डबल मध्ये कशा प्रकारे यांचे पैसे फसतात, तशाच प्रकारे तुमचा ऑप्शनल सुद्धा फसू शकतो. आणि म्हणून जेव्हाही तुम्ही ऑप्शनलची निवड करत आहात, आमिषांना बळी न पडता अत्यंत विचारपूर्वक तुम्ही तुमचा ऑप्शनल निवडला पाहिजे. जर असं होत नाहीये तर असं तर निश्चितच होतंय, राईट. कोणीतरी एक ऑप्शनल घेतंय आणि त्याच्या पाठोपाठ आपण लगेच तो ऑप्शनल घ्यायला निवडतोय. आणि आपलं लॉजिक काय असतं? लॉजिक हेच आहे की सर्वजण XYZ ऑप्शनल घेत आहेत म्हणजेच हा ऑप्शनल चांगला असेल, राईट. अगेन तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंतिम परिणाम काय होऊ शकतो. आणि म्हणून कधीही ऑप्शनल निवडताना तो ऑप्शनल तुम्ही तुमच्यासाठी निवडणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काय सुटेबल असेल, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शनल काय असेल, या सगळ्या बाबींचा तुम्ही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ही निवड करताना अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत कॅल्क्युलेशनने आणि सर्वच्या सर्व पॅरामीटर्स कन्सिडर केल्यानंतर, सगळे प्रश्न प्रत्येक ऑप्शनच्या टीचरला विचारल्यानंतर तुम्ही या ऑप्शनची निवड करावी. ठीक आहे, कोणताही ऑप्शन तुम्ही घ्या, पण ऑप्शनल सिलेक्ट करताना ह्या चुका करू नका, कारण की या चुका केल्यानंतर रिपेअर नाहीये. एकदा तुमची ऑप्शनलची निवड चुकली तर त्याला कदाचित पुन्हा 5 वर्ष तुम्ही करेक्ट करू शकत नाही किंवा चेंज जरी करायचं असेल तर 2-3 वर्षांनी तो चेंज करायला गेल्याने खूप मोठं नुकसान होतं, वर्ष वाया जातात. म्हणून अशा प्रकारच्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे. ऑप्शनलची निवड नेहमी विचारपूर्वक असली पाहिजे. मग काही प्रश्न मला अनेकदा कॅन्डिडेट्स विचारतात की सर भूगोल वैकल्पिक विषय घ्यायचा आहे. आणि एक कॅन्डिडेट होता, आता मला त्याचं नाव आठवत नाहीये, त्यांनी खूप चांगला अप्रोच माझ्यासमोर आणलेला कोणताही वैकल्पिक विषय निवडायचा. एका कागदावर त्याच्या मनातले त्यांनी भूगोल विषयासंबंधीचे सर्वच्या सर्व प्रश्न लिहिले. काही प्रश्न सोपे होते, काही अवघड होते. आणि मी जेव्हा त्याला त्या प्रश्नांचं उत्तर दिलं त्यातनं मला सुद्धा एक क्लॅरिटी आली की कधीही ऑप्शनल निवडताना प्रत्येक कॅन्डिडेटने आपली एक क्वेश्चनची लिस्ट बनवावी, राईट. आणि मी काय केलंय, मी तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल घ्या हे कन्व्हिन्स करत नाहीये. मी फक्त त्या कॅन्डिडेटने माझ्यासमोर जे जे काही प्रश्न आणले होते त्या सर्वच्या सर्व प्रश्नांचं मी त्यांना जे काही उत्तर दिलं त्या उत्तराची मी या ठिकाणी चर्चा करतोय, राईट. नाऊ सगळ्यात पहिला एकदम साधा सोपा प्रश्न त्या कॅन्डिडेटने माझ्यासमोर आणला होता. प्रश्न होता की सर मी भूगोल वैकल्पिक विषय घेईल तर माझा रँक येईल काय, राईट. आता एक सिंपल क्वेश्चन आहे आणि याचा असं काही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आन्सर नाहीये. कोणीच असं म्हणू शकत नाही की तुम्ही अभ्यासाची तयारी केली, युपीएससीची अभ्यासाची तयारी केली, एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी केली आणि तुमचा रँक येऊन जाईल, राईट. असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि म्हणून मग हाही प्रश्न यांनी विचारलेला की सर भूगोल वैकल्पिक विषय घेईल तर माझा रँक येईल काय. तर मग त्याच्यावर माझं एक खूप सिंपल उत्तर होतं की बघा,
तुम्ही ज्यावेळेस ऑप्शनल सिलेक्ट करता, दरवर्षी युपीएससीचा रिझल्ट लागतो, त्या रिझल्टमध्ये टॉप 10 रँक्स बघा आणि त्या टॉप 10 रँक्स मध्ये जर तुम्ही निवडत असलेला ऑप्शनल तुम्हाला दिसतोय तर निश्चितच त्या पर्टिक्युलर ऑप्शनल मध्ये तुम्हाला एक रँक देण्याचं पोटेन्शियल आहे, राईट. आता असं काही असत नाही की एखादा दुसरा कुठला ऑप्शनल घेतला तुमचा रँक येणार नाही. तुम्ही जितका चांगला अभ्यास करणार तसा तुमचा रँक असेल. मग अनेकदा भूगोल विषयाबद्दल जर तुम्ही विचार करत असाल की भूगोल विषय मला रँक देईल का, निश्चितच भूगोल विषय सुद्धा तुम्हाला रँक देईल. जर युपीएससीचे सलग मागच्या काही वर्षांचे मी रिझल्ट बघतोय तर त्यामध्ये मला काय दिसतं, दरवर्षी टॉप 10 मध्ये 2 किंवा 3 कॅन्डिडेट हे जिओग्राफी ऑप्शनलचे आपल्याला आढळतात, राईट. आता तुम्ही याच्यामध्ये हा सुद्धा अट्टहास करू नका की प्रत्येक ऑप्शन तुम्ही जो निवडताय त्याचा रँक 1च असला पाहिजे. बघा यावर्षी रँक 1 जो आहे हा इलेक्ट्रिकल ऑप्शनचा आहे. मागच्या वर्षी मॅथमॅटिक्स ऑप्शनचा रँक 1 होता. आणि असा जर तुम्ही अट्टहास केला तर निश्चितच ते ऑप्शन घेऊन तुमचा कुठेतरी वाटोळ होईल आणि तुमची चॉईस जी असेल ती स्मार्ट चॉईस नसेल. तर तसं काही ऍब्सोल्यूट शोधू नका. फक्त एवढं शोधा की मागच्या काही वर्षांमध्ये टॉप 10 मध्ये 2 किंवा 3 आकडेवारी तुम्हाला प्रत्येक त्या कोणत्या ऑप्शनची दिसते, तर निश्चितच तो ऑप्शनल 100% सेफ आहे. तो ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. बाकीच्यांना मार्क मिळत आहेत, टॉप 10 मध्ये रँक येत आहेत, म्हणजेच त्या पर्टिक्युलर ऑप्शनला चांगले मार्क मिळू शकतात. तर या ठिकाणी भूगोल वैकल्पिक विषयाचे जेव्हा मी रँक्स बघतोय तर त्यामध्ये दरवर्षी दर 10 मध्ये 3 तुम्हाला कॅन्डिडेट भूगोल विषयाचे दिसते. देन रँक मिळवण्यासाठी एक बेअर मिनिमम क्रायटेरिया आहे की तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे. मग त्याचा एक दुसरा प्रश्न होता की सर मला सांगा, ठीक आहे रँक येते, मग मार्क्स किती मिळतात, राईट. अगेन व्हेरी इनोसेंट क्वेश्चन, मला फार आवडला. आता जेव्हा आपण भूगोल वैकल्पिक विषयाच्या मार्क्सची चर्चा करतो तर या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचं सरप्राईज तुमच्या समोर येतं. जर तुम्ही बाकी काही ऑप्शनलचे विषय घेतात, आता मी या ठिकाणी कोणत्या ऑप्शनची चर्चा करतोय, जनरली मी सोशियोलॉजी सारखा ऑप्शनल असेल, PSIR सारखा ऑप्शनल असेल किंवा इतर काही पॉप्युलर ऑप्शन्स युपीएससी मध्ये आपण बघतो, त्या सर्व ऑप्शनलची तुलना मी जिओग्राफी सोबत करतोय. सो तुम्ही जर इतर ऑप्शन्स बघितले त्यामध्ये तुमचा मॅक्सिमम स्कोर हा कुठेतरी 280 ते 300च्या घरात अडकल्याचं आढळतो किंवा ऍट मॅक्स बरेचदा हा 300 किंवा 305च्या आसपास वगैरे स्कोर जातो. जेव्हा मी भूगोल वैकल्पिक विषयाचे किंवा जिओग्राफी ऑप्शनलचे मार्क्स बघतोय, मागच्या काही सक्सेसिव्ह वर्षांमधले मी या ठिकाणी मार्क्स सांगतोय आणि स्पेसिफिकली या वर्षी म्हणजे 2023चा जो रिझल्ट आपल्या जवळ आहे त्या 2023च्या रिझल्ट मध्ये आलेले सुद्धा मी मार्क्स मध्ये या ठिकाणी सांगतोय. सो 2023च्या रिझल्ट मध्ये बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना जिओग्राफी ऑप्शन मध्ये 325 किंवा त्यापेक्षाही जास्त मार्क्स मिळालेले आहेत. आता यामध्ये बरेच सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, अनेक असे कॅन्डिडेट्स ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, बट स्टील दे हॅव गॉट गुड मार्क्स. 325 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क त्यांना मिळाले आहे. आता तुम्ही या ठिकाणी तफावत बघा. जर तुम्ही दुसरा कुठला ऑप्शन विषय घेताय तर निश्चितच लाईक की 280 स्कोर चांगला आहे, 300 पण स्कोर चांगला आहे, नो डाऊट अबाउट इट. पण जर मला तेवढाच एफर्ट घेऊन 325 मार्क मिळू शकतात तर निश्चितच मी कुठेतरी ह्या ऍडिशनल मार्क्सचा विचार केला पाहिजे, राईट. आता तुम्ही म्हणाल की सर हे 325 साठी काही कुठलं पहाड वगैरे उचलायला लागतं का, तर असं काही करायला लागत नाही. इतर विषयांसाठी तुम्ही जी तयारी जेवढा वेळ तुमच्या ऑप्शन मध्ये देणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ऑप्शन, म्हणजे तुमचे जे मिसकन्सेप्शन्स आहेत की काही ऑप्शन खूप सोपे असतात, काही ऑप्शन खूप इझी असतात, तसेही ऑप्शन जरी कन्सिडर केले त्या ऑप्शन्सला तुम्ही जो काही वेळ देणार आहात तेवढाच वेळ जर तुम्ही जिओग्राफी ऑप्शनला दिला तर या ठिकाणी तुमचा जो स्कोर असेल तो निश्चितच त्या ऑप्शन्स पेक्षा चांगला असेल. आता मी असं का म्हणतोय, असं सांगण्याचं कारण हे आहे की हा जो विषय आहे हा एक स्ट्रेट फॉरवर्ड सब्जेक्ट आहे. इन दी एंड मी तुम्हाला प्रश्न पण दाखवेल की प्रश्न कसे साधे सरळ सोपे प्रश्न असतात, त्याची उत्तर सुद्धा सरळ सरळ असतात. आणि यातनं एक ऍडव्हान्टेज आपल्याला नेहमी जिओग्राफी ऑप्शनलचा असतो की जिओग्राफी ऑप्शन मध्ये समजा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहून आलात तर निश्चितच त्याच्यावर तुम्हाला 80% पर्यंत मार्किंग होते. म्हणजे समजा 10 मार्काचा प्रश्न असेल तर त्या 10 मार्कांपैकी तुम्हाला 8 मार्क सुद्धा मिळतात. बाकीच्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला कधी हा फायदा नसतो. बाकीचे जे ऑप्शन्स असतील त्यांच्यामध्ये एक अप्पर कॅप असतो, जनरल ते ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे. सब्जेक्टिव्हिटी आहे म्हणजे काय, तुमचं उत्तर वेगळं असेल, माझं उत्तर वेगळं असेल आणि मला समजा पेपर चेक करताना तुमचं उत्तर नाही आवडलं, मी तुम्हाला मार्क नाही देणार. समजा आवडलं जरी तर मी मॅक्सिमम तुम्हाला किती मार्क देईल, तर मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला 6 असतील. 60% अप्पर कॅप तुम्हाला या ठिकाणी दिसतो आणि म्हणून इथे हा डिफरन्स क्रिएट होतो. 1-2 मार्क असे प्रत्येक प्रश्नामध्ये वाढत जातात आणि त्यातनं तुमचा स्कोर जो आहे
हा कुठेतरी 325च्या घरात सुद्धा पोहोचतो. आणि जेव्हा तुम्हाला 325च्या घरात स्कोर असतो, जस्ट इमॅजिन की हे 25, तुम्हाला असं वाटत असेल की यार हे 25 मार्कांचं एवढं काय, 300 आले तरी मला पुरे असतील. बट जेव्हा तुम्ही लिस्टच्या बाहेर जाता, जेव्हा तुम्हाला पाहिजे तसा रँक मिळत नाही, पाहिजे ती पोस्ट मिळत नाही, तेव्हा तुम्हाला एकेका मार्कचा या ठिकाणी महत्व कळेल. तर हे आमच्या अनुभवातून आम्ही सांगतोय, हे आमची दुःख आहेत. कदाचित एक दोन मार्क कुठेतरी जास्त असते आणि त्यातनं आम्हाला असं वाटतं की यार गोष्टी खूप वेगळ्या असू शकत होत्या. आणि म्हणून ज्या ठिकाणी 1 मार्क, 10 मार्क, 15 मार्क, 20 मार्क, ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त मिळत आहेत, तिथे तुम्ही ते मार्क कमवण्याचा प्रयत्न करा. राईट. आणि म्हणून मग भूगोल वैकल्पिक विषय इथे कुठेतरी तुम्हाला मदत करतो. एक स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर रायटिंग, कारण मार्क पोटेन्शियल या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये खूप जास्त आहे. आता हे तर मी एक ट्रेंड म्हणून सांगितलं. लेट्स टॉक नंबर्स मध्ये माझ्याजवळ एक स्ट्रेट फॉरवर्ड युपीएससी 2023 चे नंबर्स आहेत. जर युपीएससी 2023 चे मी सिलेक्टेड कॅन्डिडेटचे मार्क्स बघितले, मला काय आढळतं की हे सगळे पॉप्युलर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, सगळेच्या सगळे पॉप्युलर ऑप्शन कन्सिडर करा. याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क जर कुठल्या सब्जेक्टला मिळाले असेल, हायएस्ट स्कोर जर कुठल्या सब्जेक्टला असेल, तर तो जिओग्राफी आहे. राईट. किती मार्क मिळालेले आहेत ते सुद्धा बघूया. या सगळ्या सब्जेक्टचा अप्पर कॅप कुठेतरी 300 किंवा 305च्या आसपास आपल्याला दिसतो. व्हेन इट कम्स टू जिओग्राफीला आपल्याला यावर्षी 327 हे मॅक्सिमम स्कोर आलेला दिसतो सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पैकी. आणि हा एक खूप ह्यूज स्कोर आहे. राईट. आता हा ह्यूज स्कोर का आहे, तर हे नेचर ऑफ सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तो सब्जेक्ट असा आहे की ज्याच्यामध्ये एवढं मार्किंग पोटेन्शियल आपल्याला दिसतं. बाकीचे सब्जेक्ट एवढं पोटेन्शियल असणारे कोणते? मॅथमॅटिक्स मध्ये खूप मार्क येतात, पण मॅथमॅटिक्स घेऊ नका. सिमिलरली केमिस्ट्री आहे, फिजिक्स असेल, इतर काही टेक्निकल सब्जेक्ट असतील, त्यांच्यामध्ये खूप मार्क येतात. आणि ते टेक्निकल सब्जेक्ट सोडले तर मग सगळ्यात जास्त मार्क कुठल्या विषयामध्ये येत असतील, तर हा जिओग्राफी सब्जेक्ट असेल, ज्यामध्ये सर्वाधिक मार्क आपल्याला मिळत असतात. नाऊ मुव्हिंग नेक्स्ट, चर्चा करू आणखी काय फायदा आहे. मग त्या कॅन्डिडेटचा प्रश्न होता. तर दुसरा प्रश्न हा होता की सर मार्क मिळतील का? तर येस, भरभरून मार्क मिळतील. तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही किंवा तुम्हाला अपेक्षा नसेल इतके मार्क तुम्हाला सहजरित्या जिओग्राफी ऑप्शन मध्ये मिळू शकतात. मग त्यांनी प्रश्न विचारला की सर ठीक आहे, मी जिओग्राफी ऑप्शन घेतो, मग माझा जीएसचं बर्डन कमी होईल का? मला जीएसला हा काही मदत करेल का? तर मग माझं एक स्ट्रेट फॉरवर्ड त्याला उत्तर होतं की बघ, जिओग्राफी ऑप्शन जर तू घेतोय तर त्यांनी तुमचे जीएसचे मार्क सुद्धा वाढतात. राईट. आता या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर देता देता जिओग्राफी ऑप्शनचे त्याचे अनेक मिसकन्सेप्शन्स दूर झाले. मी सांगेल या प्रश्नाचं उत्तर देता देता आणखी एक मिसकन्सेप्शन जिओग्राफी ऑप्शन बद्दलचं कोणतं दूर होऊ शकतं. नाउ व्हेन आय से की जीएसचे मार्क्स वाढतात, तर सगळ्यात पहिले जिओग्राफी ऑप्शनचा ओव्हरलॅप बघा. जर मी जनरल स्टडीज सोबत, म्हणजे जनरल स्टडीजचे 4 पेपर 1, 2, 3 आणि 4, याच्यामध्ये जर जनरल स्टडीजचा ओव्हरलॅप बघितला जिओग्राफी ऑप्शनलचा, तर मला काय आढळतं, अराउंड 450 मार्कांचा ओव्हरलॅप आपल्याला या ठिकाणी दिसतोय. राईट. नाउ अनदर पॉइंट, आता हा तर फक्त मी जीएस पेपर 1 to 4 म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ची चर्चा करतोय. याच्यामध्ये मी एसे इन्क्लूड केलेला नाहीये. आता एसे सुद्धा इन्क्लूड करतो. तुम्ही म्हणाल की सर एसे कशाला इन्क्लूड करताय, जिओग्राफीचे एसे येतात का? तर नाही. ऍज सच तुम्ही मागच्या काही वर्षांचे युपीएससी चे पेपर्स बघितले, तर त्यामध्ये जिओग्राफी बेस्ड एसेस आता नाहीयेत. रादर कोणत्याच ऑप्शनलशी संबंधित तुम्हाला एसे दिसणार नाहीत. बाय अँड लार्ज जो एसे युपीएससी मध्ये विचारला जातो मागच्या काही वर्षांमध्ये, हा फिलॉसॉफिकल एसे आहे. आणि जेव्हा हे फिलॉसॉफिकल एसे असतात, तिथे फिलॉसॉफी पण लिहून चालायची नसते. तिथे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करायची असते, तुम्हाला तुमची मतं मांडायची असतात आणि चांगल्या भाषेमध्ये ती मतं मांडायची असतात. तर माझं एक सिंपल ओपिनियन आहे, कोणताच ऑप्शनल हा फिलॉसॉफिकल टाइप ऑफ एसेला हेल्प करत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःच विचार मंथन करावं लागतं. तुमच्या थॉटची क्लॅरिटी खूप आवश्यक आहे. ज्याला ती थॉटची क्लॅरिटी आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑप्शनल, तो व्यक्ती ते फिलॉसॉफिकल एसेस लिहू शकतो. हे तर झालं युपीएससीचं. युपीएससीचं असंच चालणार आहे. पण येणाऱ्या एमपीएससी 2025 मध्ये डिफाइनाइटली काही एसेस कशावर असतील, तर महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर काही एसेस असतील. तर महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? तर महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्या त्या म्हणजे नागरीकरण, महाराष्ट्रामध्ये कृषी, शेतकरी आत्महत्या असू शकते, लोकसंख्येचे प्रश्न असू शकतात, आर्थिक वाढीचे प्रश्न असू शकतात,
भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अवर्षणाची वगैरे परिस्थिती निर्माण होते तसा काही एक प्रश्न महाराष्ट्राच्या एसए साठी विचारला जाऊ शकतो, एमपीएससीच्या एसए मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि डिफायनेटली आता हे मी कुठनं सांगतोय तर बघा, माझा इतर राज्यांमध्ये शिकवायचा सुद्धा अनुभव आहे. इतर राज्यांच्या ज्या स्टेट लेवलच्या एक्झाम्स असतात त्यांच्यामध्ये मी बऱ्याचदा मागच्या काही वर्षांपासून शिकवतो आहे आणि तिथनं मला तिथले पेपरचे पॅटर्न्स माहिती आहेत. जनरली हे स्टेट लेवलचे जे पॅटर्न्स असतात मोरॉलेस सिमिलर असतात. तर तिथे मी काय बघतो की त्या राज्याचा जो प्रश्न आहे त्या राज्याच्या प्रश्नावर बरेचदा एसए विचारला जातो आणि म्हणून मग एमपीएससी 2025 जी होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रश्नांवर एसए विचारला जाईल. मग त्या महाराष्ट्र राज्यांच्या प्रश्न कोणते कोणते असतील तर हे प्रश्न असतील आणि हे प्रश्न किंवा या एसएसचा बेस्ट मटेरियल किंवा या एसएसचा बेस्ट कंटेंट जर तुम्हाला कुठे मिळेल हा फक्त आणि फक्त जिओग्राफी ऑप्शनल मध्येच मिळेल. कारण की जिओग्राफी ऑप्शनल मध्ये तुम्हाला नागरीकरण खूप चांगल्याने समजून घ्यायचं आहे. ऍग्रिकल्चर जिओग्राफी हा एक सेपरेट टॉपिक तुम्हाला या पर्टिक्युलर ऑप्शनल मध्ये दिसतो. सो ऑन अँड सो फोर्थ. लोकसंख्या भूगोल एक महत्वाचा टॉपिक असेल तर असे अनेक टॉपिक आहेत. कंटेम्पररी समकालीन मुद्दे, समकालीन भेडसावणाऱ्या समस्या महाराष्ट्राला असेल किंवा भारताला असेल या सर्वच्या सर्व समस्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि त्यातून आपला एसएचा कंटेंट खूप चांगला या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून फक्त आणि फक्त जीएस लाच 450 मार्कांसाठी एमपीएससी ला मदत होणार नाहीये, तर जीएस सोबत तुम्हाला जवळजवळ एक एसे, आता मी 2 एसे म्हणत नाही, कमीत कमी एक एसे आपण या ठिकाणी कव्हर करू शकतो आणि मग एकूण मार्क आपले कुठेतरी 550 ते 600च्या घरात या ठिकाणी जाताना दिसतं. सो एवढा ऍडव्हान्टेज तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच ऑप्शनल मध्ये होणार नाही. आता बघा, एवढं मी सांगितल्यानंतर तुम्हाला इथे अजूनही प्रश्न असेल की खरोखर सर जीएस मध्ये 450 मार्क्स कव्हर होतात का? तर त्यासाठी तुम्ही जिओग्राफी ऑप्शनचा सिलेबस घ्या, जनरल स्टडीजचा सिलेबस घ्या आणि पॉइंट बाय पॉइंट कम्पेअर करा. आता त्या पॉइंट बाय पॉइंट कम्पॅरिझन मधनं मी काही इश्यूज या ठिकाणी हायलाइट करतोय. प्रत्येक पेपरमध्ये कोणता पॉइंट ओव्हरलॅप होतो हे मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. सो जीएस पेपर 1, आता सगळ्यांना माहिती की जीएस पेपर 1 मध्ये जिओग्राफी हे जिओग्राफी ऑप्शन मधनं कव्हर होऊ शकतं, पण खूप कमी लोकांना माहितीये की जीएस पेपर 1 चा जो भारतीय समाजाचा टॉपिक आहे इंडियन सोसायटी, आता हे थोडंसं हास्यास्पद पण वाटतं, थोडंसं सरप्राइझिंग पण वाटतं. आता तुम्ही म्हणाल की सर सोशियोलॉजी मध्ये कुठे घेऊन गेलं जिओग्राफी ऑप्शनल, तर जिओग्राफी ऑप्शनचं नेचरच असं आहे. जिओग्राफी ऑप्शनल जवळजवळ जनरल स्टडीजच्या प्रत्येक विषयाला टच करतो. सो आता हा जर टॉपिक तुम्हाला जिओग्राफी ऑप्शन मध्ये शोधायचा असेल भारतीय समाजाचा, पेपर 2 चा पॉइंट नंबर 6 तुम्ही या ठिकाणी बघा आणि त्या पॉइंट नंबर 6 मध्ये भारताची सांस्कृतिक मांडणी आहे. भारताच्या समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला डिस्कस करायची आहे, भारतीय समाजाची वैशिष्ट्य सांगायची आहे, भारतीय समाजाचे विविध घटक ज्यामध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल, भाषिक काही मायनॉरिटीज आहे, धार्मिक मायनॉरिटीज आहे किंवा इतर असे काही समाजाचे मुद्दे असतील त्यांची चर्चा करायची आहे, नागरीकरण असेल, लोकसंख्या असेल, असे सर्वच्या सर्व पॉइंट्स जे तुम्हाला भारतीय समाजामध्ये डिस्कस करायचे आहे, इन्क्लुडिंग ग्लोबलायझेशन आणि ग्लोबलायझेशनचा इंडियन सोसायटीवर इम्पॅक्ट किंवा ग्लोबलायझेशन आणि आर्थिक विकास, हे जे काही मुद्दे आहेत सर्वच्या सर्व मुद्दे जिओग्राफी ऑप्शन मध्ये डिस्कस होतात आणि इन डेप्थ डिस्कस होतात. सो तुम्ही आयदर इंडियन सोसायटीचा जीएस पेपर 1 मध्ये प्रिपरेशन करा किंवा जिओग्राफी ऑप्शन मध्ये प्रिपरेशन करा, तुमचे कष्ट वाचतायत. क्लिअर? देन दुसरा मुद्दा, जीएस पेपर 1 मध्ये तर आपल्याला क्लॅरिटी आहे. मग जीएस पेपर 2 मध्ये अगेन तुमचा प्रश्न असेल की सर वेळ लागला काय, पॉलिटी वगैरे कुठे जिओग्राफी मध्ये घेऊन येतात. सो जिओग्राफी ऑप्शनचा पेपर 2 बघा. पेपर 2 मध्ये पंचायत राज सारखे विषय आहेत, मल्टी लेवल प्लॅनिंग आहे, भारताचं फेडरलिझम, जे काही आपण स्टेट ऑर्गनायझेशन बघतो, फेडरलिझम बघतो, असे अनेक मुद्दे जिओग्राफी ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतील. सो तो पार्ट पॉलिटीचा या ठिकाणी कव्हर होतो. सोशल जस्टिस सुद्धा जिओग्राफी ऑप्शन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा पॉइंट्स मध्ये कव्हर होताना दिसतं. त्यामध्ये काही पॉवर्टीचे इश्यूज आहेत, हंगरचे इश्यूज आहेत, दुष्काळ असेल, त्यानंतर भारतातील किंवा जागतिक स्तरावरील आरोग्याच्या समस्या असतील, अशा प्रकारचे जे मुद्दे असतील ते आपल्याला सोशल जस्टिसला मदत करतात. मोस्ट इम्पॉर्टंटली एक टॉपिक जो मी अदरवाईज पण तुम्हाला जीएस मध्ये सांगतो की आंतरराष्ट्रीय संबंध आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स. ज्याला जिओग्राफी येत नाही त्याला इंटरनॅशनल रिलेशन्स येऊच शकत नाही. राईट? का असं? कारण की जोपर्यंत तुम्हाला देशांची स्थानं, देशांची भौगोलिक परिस्थिती, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी हे सगळं माहिती होत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधाचा सेन्स बनत नाही. तुम्हाला उत्तरं लिहिताच येणार नाही, तुम्ही वरवर काहीतरी उत्तरं लिहितात. राईट? आणि मग या ठिकाणी आपण काय बघतोय की आंतरराष्ट्रीय संबंधाचे खूप सारे पॉइंट्स आहेत, रादर ऑलमोस्ट सगळेच्या सगळे आंतरराष्ट्रीय संबंधाचे पॉइंट्स आहेत जे आपले जिओग्राफी ऑप्शन मध्ये कव्हर होतात. इंडिया अँड इट्स नेबरहुड असेल,
भारताचे सीमा असतील किंवा भारताचे इतर राज्यांशी संबंध, जागतिक स्तरावरील संबंध असतील, भारताचा इतर जागतिक स्तरावरील राष्ट्रांशी जो काही व्यापार आहे, इत्यादी मुद्दे आपल्याला या पर्टिक्युलर ऑप्शनल मध्ये कव्हर होताना दिसतात आणि त्या ऑप्शनलच्या बेसिसवर किंवा ऑप्शनलच्या मदतीने आपला आंतरराष्ट्रीय संबंध या ठिकाणी कव्हर होत आहे. राईट. सो पेपर 2 मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा हा एक ओव्हरलॅप दिसतोय. नाउ कम टू पेपर 3. हा एक असा पेपर आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जिओग्राफी ऑप्शनचा ओव्हरलॅप होतो. अगेन एक सरप्राइझिंग पॉइंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो जिओग्राफी ऑप्शन मध्ये पॉइंट्सच आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय असते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं मेजरमेंट कसं केलं जातं, राईट, आणि भारतामध्ये काय काय आर्थिक विकास आहे, भारताचा व्यापार कसा असेल, सो ऑन अँड सो फोर्थ. तर बराचसा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा पार्ट आपल्याला जिओग्राफी ऑप्शन मध्ये कव्हर करायचा आहे. देन ऍग्रिकल्चर, कृषी एक टॉपिक आहे, भारतीय कृषी, आणि दुसरा एक टॉपिक आहे कृषी भूगोल. आणि या दोन्ही टॉपिक मध्ये तुमचा कृषीशी संबंधित पेपर 3 मध्ये जितकेही मुद्दे असतील ते सर्वच्या सर्व मुद्दे कव्हर होतात. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड, रस्ते, पोर्ट जे काही असेल ते अल्टिमेटली जिओग्राफी आहे, फक्त या ठिकाणी जीएस पेपर 3 मध्ये दिलेला आहे. पर्यावरण हा जिओग्राफीचा एक भाऊ आहे असं मी म्हणतो, कारण की जिओग्राफीमध्ये एक पर्यावरण भूगोल नावाचा विषय असतो. सो पर्यावरण एक फक्त भूगोलातनं थोडंसं काहीतरी बाहेर जाऊन आपल्याला समजून घ्यायचं असतं, पण ते सुद्धा 100% या ठिकाणी जिओग्राफी ऑप्शन मध्ये कव्हर होतं. आपत्ती व्यवस्थापन, आता कोणतीही आपत्ती घ्या, राईट, ते आपत्ती मुळात भौगोलिक आहे, एक्सेप्ट 1-2 आपत्ती असेल त्या सोडल्यात, ज्या मानव निर्मित आहे, सर्वच्या सर्व आपत्ती भौगोलिक आहे आणि भूगोल विषयामध्ये त्या सर्व आपत्तींचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापन सुद्धा आपलं जीएस पेपर 3चं हे जिओग्राफी ऑप्शन मध्ये कव्हर होतं. आणि त्यानंतर आंतरिक सुरक्षा. आता जिओग्राफी ऑप्शनल मध्ये काही पॉइंट्स आहेत की भारतामध्ये ज्या सीमेच्या सुरक्षा संबंधी मुद्दे आहेत ते नेमके कोणते आहेत, जे आतंकवादाचे मुद्दे आहे, नक्षलवादाचे मुद्दे, हे सगळेच्या सगळे भारताचे कशाचे मुद्दे आहेत, आंतरिक सुरक्षेचे मुद्दे, आणि तसेच्या तसे टॉपिक तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल मध्ये दिसत आहेत. आणि म्हणून जीएस पेपर 3चा एक हायएस्ट ओव्हरलॅप आपल्याला या ठिकाणी दिसतो. नाउ मार्क वाईज जर बघायला गेलं तर जवळजवळ 100 ते 120 मार्कांचं भूगोल असतं प्रत्येक वर्षी जीएस पेपर 1 मध्ये. कुठेतरी 70 मार्कांचा भारतीय समाज यावर प्रश्न विचारले जातात. एकूण मार्क किती होतात जीएस पेपर 1चे? 180 मार्काचा ओव्हरलॅप तुमचा जिओग्राफी ऑप्शनल सोबत या ठिकाणी होतो. सिमिलरली तुम्ही या ठिकाणी मी 31 मार्क पॉलिटीचे पकडतोय, थोडंसं आखूड हाताने पकडतोय. 31 मार्क पॉलिटीचे, 20-30 मार्क सोशल जस्टिसचे, आणि कुठे 40-50 मार्क तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये मिळतील. तर एकूण पेपर 2चा 110 मार्कांचा ओव्हरलॅप, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त ओव्हरलॅप आहे तो म्हणजे 200 मार्कांचा पेपर 3 सोबत. सो तुम्ही जर टोटल केला तर हे 450-500च्या घरात जातं, पण तेवढं सांगणं सुद्धा खूप अतिशयोक्ती वाटतं. तर म्हणून मी थोडंसं आखूड हाताने 450 या ठिकाणी फिगर ठेवलाय, कारण की मग पुन्हा एसएचे मार्क आहेत. तुम्हीच मला म्हणाल की सर इतकं सगळं ओव्हरलॅप कसा होऊ शकतो, तर एक आखूड हाताने घेतलेला हा नंबर आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त ओव्हरलॅप जर कुठल्या विषयाचा होत असेल तो जिओग्राफी ऑप्शनल आहे. देन या ठिकाणी तो प्रश्न होता की सर जीएस मध्ये फायदा होईल का? तर तुम्ही बघा, जीएस मध्ये हा विषय सोडला तर दुसरा कुठलाच विषय तुम्हाला इतका फायदा करून देणार नाही. नाउ पुन्हा एक प्रश्न मग त्याचा होता लगेच की सर जिओग्राफी ऑप्शन वास्ट आहे का? आता बघा, जर माझं 550-600 मार्कांचं जनरल स्टडीज एका ऑप्शन मधनं निघत आहे, तर तुम्ही मुळात हा प्रश्नच विचारायला नको की जिओग्राफी ऑप्शन वास्ट आहे का. ऍक्च्युली जिओग्राफी ऑप्शन वास्ट नाहीये. एक पहिला पॉइंट लक्षात घ्या, जिओग्राफी ऑप्शनल जीएस सोबत सगळ्यात जास्त ओव्हरलॅप होतो. पण दुसरा एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, त्याच्यामध्ये आपली डिबेट होईल, चर्चा होईल. येणाऱ्या काही सेशन्स मध्ये आपण इन डेप्थ सिलेबसचं अनालिसिस करू, आणि त्या इन डेप्थ सिलेबसच्या अनालिसिस मध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की जिओग्राफी ऑप्शनचे पेपर 1चे टॉपिक आणि पेपर 2चे टॉपिक हे रिपिटेटिव्ह आहेत, रिपीट होतात. पेपर 1 मध्ये जे टॉपिक्स आहेत ते जसे तसे पेपर 2 मध्ये रिपीट होतात. आणि काही पॉइंट्स ना सिलेबस असं डिझाईन झालेलं आहे की पेपर 2 मधलेच काही टॉपिक पुन्हा पेपर 2 मध्ये रिपीट होतात, राईट. आणि हे जे रिपिटेशन ऑफ टॉपिक्स आहे, त्या रिपिटेशन ऑफ टॉपिक्स कारण हा सब्जेक्ट तुम्हाला वास्ट दिसतो, अदरवाईज हा सब्जेक्ट इतका वास्ट नाही आहे, राईट. बाकी जे काही ऑप्शन्स असतील त्यांचा जेवढा साईज असतो, सिमिलरली एवढाच साईज मला जिओग्राफी ऑप्शनचा आपण या ठिकाणी दिसतो, जर तुम्ही त्याला लॉजिकली समजून घेतला, प्रॅक्टिकली अभ्यास केला तर, राईट. नाउ आता बघा, याचा अर्थ हा नाहीये की असं कुठला ऑप्शनल जो आहे तो छोटा मोठा, असं काही नसतं. सर्वच्या सर्व ऑप्शन सारखे असतात. टाइम अँड अगेन आय विल टेल यू दॅट कुठल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला समजून घ्यायला लागेल तर कुठल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर लेखन अपेक्षित असेल. तर जिओग्राफी एक असं ऑप्शनल आहे की जिथे गोष्टी तुम्हाला थोड्याशा समजून घ्यायला लागतील. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला आली
तर तुमचा बराचसा ताण जिओग्राफी मधनं निघून जातो. तर वास्ट नाहीये, फक्त सब्जेक्टची थोडीफार आपली काही रिक्वायरमेंट असेल ते तुम्हाला या ठिकाणी फुलफिल करायचे. नाऊ अगेन त्याच पर्टिक्युलर प्रश्नाचा एक कन्सिक्वेन्स होता की सर मागच्या काही वर्षांमध्ये मी बघितलं की युपीएससीला जीएस पेपर 1 ला आणि जीएस पेपर 3 ला कमी मार्क येतात. आणि त्यांनी कुठेतरी आपला एक रिसर्च केला होता आणि त्यातनं त्यांनी मला हा प्रश्न विचारला की जीएस पेपर 1 चा आणि जीएस पेपर 3 चा माझा स्कोर वाढू शकतो का जिओग्राफी ऑप्शनने. ऑलरेडी मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. जिओग्राफी ऑप्शनचा जो ओव्हरलॅप जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 3 मध्ये आहे त्याचा एक अल्टिमेट इम्पॅक्ट आपल्याला काय दिसतो की या दोन्ही पेपरचे जर मी टॉप स्कोरर्स बघितले तर टॉप स्कोरर्स कुठनं येतात तर ते टॉप स्कोरर्स जिओग्राफी ऑप्शनलचे कॅन्डिडेट्स आहेत. राईट. तर तुम्ही याच्यासाठी डेटा बघा. युपीएससीचे सगळे मार्क्स जे आहेत ते ऑनलाईन अवेलेबल असतात. डेटा स्क्रॅप करा. त्या डेटामधनं तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की ज्या ज्या व्यक्तीने जीएस पेपर 1 किंवा जीएस पेपर 3 मध्ये टॉप स्कोर केलेला आहे तो व्यक्ती कंपल्सरीली जिओग्राफी ऑप्शनलच्या बॅकग्राऊंडचा कॅन्डिडेट आहे. राईट. आणि हेच दोन सध्या खूप ट्रबलिंग पेपर्स आहेत. सध्या युपीएससीला जर मार्क कोणत्या दोन पेपरमध्ये येत नसतील तर हे ते दोन इव्हिल पेपर मी त्यांना म्हणतो. आणि म्हणून जर जिओग्राफी ऑप्शन माझा आहे तर निश्चितच मला या पर्टिक्युलर पार्टमध्ये फायदा होईल. मुव्हिंग नेक्स्ट. मग एक आणखी प्रश्न होता, खूप सोयीचा प्रश्न, खूप चांगला प्रश्न आणि कंटेम्पररी टाइम्स मध्ये आताच्या काळामध्ये सगळ्यात अवघड असलेल्या टप्प्यावर प्रश्न होता की सर माझी प्रिलिम्स जिओग्राफी ऑप्शनलनी मदत होईल का. प्रिलिम्स क्लिअर करण्यामध्ये जिओग्राफी ऑप्शनचा काय रोल असेल. तर तुम्ही जर युपीएससीची प्रिलिम्स द्यायला गेलात तर तुमची युपीएससीची प्रिलिम्स सिक्युअर करणं ही बऱ्याचदा जिओग्राफी ऑप्शन मधून होते. याचा माझ्याजवळ डेटा आहे. राईट. खूप स्ट्रॉंग डेटा पॉइंटनी मी तुम्हाला हा मुद्दा सांगेल की कशा प्रकारे जिओग्राफी ऑप्शनल तुमची प्रिलिम्स सिक्युअर करू शकतं. राईट. कशी प्रिलिम्स सिक्युअर करता. युपीएससीचा हा तुम्ही डेटा बघा. युपीएससीच्या पेपर्समध्ये जिओग्राफी, ऍग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट ह्या तीनही सेक्शनला मिळून इन टोटल आपल्याला 40 प्रश्न येताना दिसतात. बघा जिओग्राफी इटसेल्फ 18 ते 20 प्रश्न जिओग्राफीचे येतात. ऍग्रिकल्चरचे कधी 5 किंवा 7 प्रश्न येतात. 15च्या आसपास प्रश्न आपल्याला एन्व्हायरमेंटचे दिसतात. आणि हा तो असा सेक्शन आहे जो गेम चेंजर ठरतोय. मागच्या 5-6 वर्षांचा जर मी प्रिलिम्सचा ट्रेंड बघितला, ज्या ज्या कॅन्डिडेट्सनी या पर्टिक्युलर सेक्शन, हा पर्टिक्युलर सेक्शन म्हणजे कोणता, जिओग्राफी, ऍग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट, इथे चांगलं परफॉर्म केलेलं आहे त्यांची प्रिलिम्स खूप इझिली क्लिअर झालेली आहे. तुम्हाला फॉरेस्टची प्रिलिम्स काढायची असेल तर अगेन हे कॉम्बिनेशन खूप जास्त स्ट्रॉंग लागतं. राईट. आणि मग या ठिकाणी रोल येतो जिओग्राफी ऑप्शनचा. जिओग्राफी ऑप्शन मध्ये हे खूप जास्त ओव्हरलॅपिंग पॉइंट्स आहेत. जर तुम्ही जिओग्राफी ऑप्शन मध्ये हे पॉइंट्स खूप चांगल्याने प्रिपेअर केलेत तर तुमची प्रिलिम्स खूप इझिली क्लिअर होऊ शकते. राईट. आता याचा माझा डेटा पॉइंट काय आहे, मग मी का म्हणतोय की जिओग्राफी ऑप्शनल घ्या आणि प्रिलिम्स पास व्हा. हे एक ब्रीद वाक्य सुद्धा कधी कधी मला करावंसं वाटतं. तर 72nd रिपोर्ट आहे. बाय द वे जो लेटेस्ट रिपोर्ट आहे युपीएससीचा हा 72वा रिपोर्ट आहे. तर 72वा रिपोर्ट तुम्ही रेफर केला पाहिजे. बरेचदा आपल्याला दाखवणारे एक जुना रिपोर्ट दाखवतात आणि त्या जुन्या रिपोर्टमध्ये खूप जुना डेटा असतो. रादर हा पण डेटा खूप जुना तुम्ही म्हणू शकता 2020चा हा डेटा आहे. पण एक ट्रेंड आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतो. हा ट्रेंड असेल की टेक एनी इयर, तुम्ही कोणत्याही वर्षीचा या ठिकाणी डेटा बघा. मला काय दिसतं, मेन्सला जिओग्राफी ऑप्शनलच्या कॅन्डिडेटची संख्या खूप जास्त आहे. तुम्ही इथे बघा सगळ्यात जास्त संख्या जी आहे ती PSIR ची आहे. तुम्ही तुमच्या सभोवताल जर कॅन्डिडेट्स बघितले तुम्हाला एक चांगल्याने दिसेल की काही टिपिकल सब्जेक्ट आहेत जे सगळ्यांद्वारे निवडले जातात. त्यातला एक PSIR खूप पॉप्युलर सब्जेक्ट आहे. राईट. आणि PSIR पॉप्युलर आहे तर निश्चितच त्यामध्ये तुम्हाला मेन्सला खूप सारे कॅन्डिडेट्स या ठिकाणी दिसतात. प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर मेन्सला पोहोचतात. जिओग्राफी ऑन द अदर हँड हा इतका पॉप्युलर तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला खूप बोटावर मोजणे इतपत लोक जे आहेत ते सभोवताल कुठेतरी जिओग्राफी ऑप्शन वगैरे घेतलं त्यांनी असेल. बट जसा मी मेन्सला जातोय मला ऍडव्हान्टेज काय, पटकन प्रिलिम्स पासून मी मेन्सला जातोय. क्लिअर. सो जरीही प्रिलिम्सच्या लेवलला जिओग्राफी ऑप्शनच्या कॅन्डिडेटची संख्या कमी असली तरी सुद्धा अचानकपणे ती मेन्स मध्ये बाकीच्या ऑप्शनल इतकीच येते. एव्हा ना इतर काही ऑप्शन्स आहेत, लेट्स से अँथ्रोपॉलॉजी असेल किंवा सोशियोलॉजी असेल, यांच्यापेक्षाही जिओग्राफी ऑप्शनचे कॅन्डिडेट मुख्य परीक्षेला आपल्याला जास्त दिसतात. आणि जास्त का दिसतात तर याचं एक सिंपल रिझन आहे. सिंपल रिझन आहे की तुम्ही जिओग्राफी ऑप्शन घेतल्यानंतर तुमचे प्रिलिम्स क्लिअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता हे तर झालं युपीएससी साठी. सिमिलरली प्रिलिम्स आता एमपीएससीची क्लिअर करणं पण काही खूप जास्त सोपे नाहीये. आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षीपासून 2023 पासून एक सब्जेक्ट भयंकर बदललेला आहे.
तो सब्जेक्ट आहे जिओग्राफी. आतापर्यंत तुमचा रट्टा मारून जिओग्राफी निघत होतं, इथून पुढे रट्टा मारून जिओग्राफी निघत नाहीये. तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते, आणि जर तुमचा जिओग्राफी ऑप्शनल असेल तर निश्चितच तुम्हाला ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, आणि त्या ऑप्शनलच्या मदतीने तुमचा प्रिलिम्सचा स्कोर खूप चांगला होऊ शकतो. इझिली तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता. मुव्हिंग ऑन, मग आणखी एक प्रश्न, अगेन हा मला खूप इम्पॉर्टंट प्रश्न वाटतो. प्रत्येक ऑप्शनल निवडताना तुम्ही हे काही कोर विषय जे आहेत ते छेडलेच पाहिजे. प्रत्येक ऑप्शनल मध्ये कोणता पण असेल, जिओग्राफीचे पण काही कोर एरिया सांगेल की तो प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. एव्हाना बाकी PSIR असेल, सोशियोलॉजी असेल, त्याच्यामध्ये तुम्ही हा एक प्रश्न विचारला पाहिजे की सर थिंकर बेस्ड सब्जेक्ट आहे का. सो वेन इट कम्स टू जिओग्राफी, देन अगेन त्या कॅन्डिडेटनी मला हा प्रश्न विचारला की सर जिओग्राफीमध्ये थिंकर्स आहेत का. आणि थिंकर्स इज समथिंग की यू शुड बी अफ्रेड ऑफ, राईट. कारण की ते त्यांना कळतं, त्यांनी काय बोललेलं, मग ते आपल्याला समजून घ्यायला लागतं, आणि आपण समजून घेतल्यानंतर आपण काय लिहितो ते बऱ्याचदा आपल्याला सुद्धा कळत नाही. नाउ वेन इट कम्स टू जिओग्राफी ऑप्शनल, दिस इज नॉट अ थिंकर बेस्ड सब्जेक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये असा थिंकर वगैरे नावाची काही गोष्ट नसते, आणि थिंकरवर आधारित तुमची उत्तरं नाहीये. बघा, एक सिंपल मी प्रत्येक वेळेस एक्झाम्पल देत असतो. मान्सूनचा पाऊस आहे, राईट, तो जसा पडतो तसा पडतो. तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये तसाच पाडणार, मी पण माझ्या उत्तरामध्ये तसाच पाडणार. म्हणजे असा कोणी थिंकर नसेल की तो म्हणेल की नाही बघा मान्सूनचा पाऊस उलटा वगैरे पडतो, असं काही होणार आहे का. नाही. तर या ठिकाणी वेन इट कम्स टू जिओग्राफी ऑप्शन, इट इज नॉट अ थिंकर बेस्ड सब्जेक्ट, आणि हा खूप मोठा रिलीफ आहे. का रिलीफ आहे त्याचं एक कारण सांगतो. बाकी विषयांमध्ये तुम्हाला कुठेतरी 150 किंवा त्यापेक्षा जास्त थिंकरची लिस्ट असेल, मग त्या थिंकरची नावं, त्यांनी केलेली कामं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांचे विचार, एवढं सगळं पाठ करत करत तुमचा वेळ निघतो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की तुम्हाला ते थिंकर समजल्यानंतर ते उत्तरामध्ये रिफ्लेक्ट करावे लागतात. तर अशा प्रकारची प्रॉब्लेम तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल मध्ये येणार नाही, राईट. सो जर तुमचा हा कन्सर्न असेल की सर मला थिंकर बेस्ड सब्जेक्ट नकोय, गो फॉर जिओग्राफी ऑप्शनल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला ते थिंकरची कटकट पण नाहीये, आणि उत्तर लेखनाचा जो ताण आहे, आता उत्तर लेखनाचं स्ट्रेस का बरं, कारण की खूप प्रॅक्टिस करायला लागते, आणि थिंकर बेस्ड सब्जेक्ट असेल तर भयंकर प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागेल. सो मग त्या ठिकाणी तुमचं जे बर्डन आहे उत्तर लेखनाचं, ते बर्डन सबस्टॅन्शियल रिड्यूस होतं. 50-70% बर्डन तुमचं ते आन्सर रायटिंगचा रिड्यूस होऊन जाईल, आणि म्हणून तुम्ही हा मुद्दा सुद्धा विचारात घेतला पाहिजे. आता मग त्याचा एक कन्सिक्वेन्स म्हणून पण प्रश्न होता. त्यांनी मला प्रश्न विचारला की बघा सर, ठीक आहे बाकी सगळं, पण हे आन्सर रायटिंग जिओग्राफीमध्ये किती करायला लागेल, किती महिने मला आन्सर रायटिंगला द्यायला लागेल. सो त्याच्यावर एक सिंपल उत्तर आहे की भूगोल विषयाचा उत्तर लेखनाचा ताण नसेल, राईट. तुम्ही जीएसचा पण भूगोल घ्या किंवा ऑप्शनलचा भूगोल घ्या. आता फक्त मुलांना असं वाटतं की बाकीच्या विषयांचे उत्तर जे आहेत ते फिरून फिरून लिहायला लागतात, मग जिओग्राफीमध्ये असं करता येत नाही, आणि मग त्यांना सॅटिस्फॅक्शन येत नाही की सर कदाचित कुठतरी चुकल्यासारखं वाटतंय. पण ऍक्च्युली तुम्ही बरोबर करत आहात. जिओग्राफीचा प्रश्न कसा आहे, साधा सोपा आणि सरळ प्रश्न आहे. उत्तर कसं पाहिजे, तितकंच साधं सोपं उत्तर तुमचं असलं पाहिजे, आणि तुमचं साध्या सोप्या प्रश्नाला साधं सोपं उत्तर असेल तर तुम्हाला 8 किंवा 9 मार्क त्या 10 मार्काच्या प्रश्नाला पण मिळू शकतात. तर इतकं पोटेन्शियल तुम्हाला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आहे. आन्सर रायटिंगचा लोड नाहीये, त्याच्यामुळे तुमचं स्कोरिंग पोटेन्शियल सुद्धा वाढताना दिसतंय. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली काही प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला अनालिसिस साठी आणलेले आहे. हा प्रश्न आहे, पहिला प्रश्न बघा. पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की डिस्क्राइब दी प्रॉब्लेम्स ऑफ क्लाउड बर्स्ट इन इंडिया गिविंग सुटेबल एग्जांपल्स. भारत में बादल फटने की समस्याओं का वर्णन उपयुक्त उदाहरणों के साथ कीजिए. दूसरा प्रश्न बघा, भारतीय उपमहाद्वीप के संदर्भ में बादल फटने की क्रियाविधि और घटना को समझाइए, हाल के 2 उदाहरणों की चर्चा कीजिए. आता हे सेम टॉपिकवर 2 वेगवेगळ्या पेपर्स मध्ये आलेले प्रश्न आहेत. मी ऑफलाईन क्लासलाही प्रॅक्टिस करतो की मुलांसमोर हे प्रश्न ठेवतो आणि त्यांना विचारतो की मला सांगा ऑप्शनलचा प्रश्न कोणता आहे आणि जीएसचा प्रश्न कोणता आहे. फॉर युअर सरप्राईज, हा जो पहिला थेट डायरेक्ट प्रश्न दिसतोय हा ऑप्शनलचा प्रश्न आहे. जिओग्राफी ऑप्शन मध्ये विचारला गेलेला प्रश्न, क्लाउड बर्स्ट, ढगफुटीवर, आणि जशाच तशा टॉपिकवर, राईट. प्रश्न ऍक्च्युली सेम आहे, पण तुम्ही लँग्वेज बघा, ही जीएस मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत, टिपिकली जीएस पेपर 3 मध्ये. सो लँग्वेज किती समजायला अवघड आहे, इथे लँग्वेज किती सोपी आहे. सो टाइम अँड अगेन मी तुम्हाला एकच सांगेल की जिओग्राफी ऑप्शनचे जर तुम्ही प्रश्न बघितला, दे आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. त्याची उत्तरं सुद्धा तितकीच स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तशी उत्तरं लिहा, तुम्हाला खूप चांगले मार्क या ठिकाणी मिळतील. पुढे अजून एक प्रश्न तुम्हाला दाखवतो. लेट अस सी दिस क्वेश्चन. लैंडस्लाइड इज अ मेजर प्रॉब्लम इन हिमालयन रीजन. हिमालय क्षेत्र में भूस्खलन एक बड़ी समस्या है.
इसके कारणों एवं अल्पीकरण के उपायों की विवेचना कीजिए। हिमालय क्षेत्र तथा पश्चिमी घाटों में भूस्खलनों के विभिन्न कारणों का अंतर स्पष्ट कीजिए। आणि भूस्खलन के विभिन्न कारणों और प्रभाव सोबत मला वाचायला सुद्धा सध्या अवघड जाते. सो याच्यामध्ये पण सरप्राईज हेच आहे की पहिला साधा सोपा प्रश्न जो आहे हा ऑप्शनलचा प्रश्न आहे. ठीक आहे, सरळ प्रश्न आहे. दुसरा प्रश्न जो आहे हा जीएस पेपर 1 चा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न जो आहे हा जीएस पेपर 3 चा प्रश्न आहे. तर तुम्ही स्वतः बघू शकता की भूगोल वैकल्पिक विषयाचे जिओग्राफी ऑप्शनचे क्वेश्चन्स खूप स्ट्रेट सिंपल फॉरवर्ड आहे, राईट. आणि त्याच टॉपिक वर जर जीएस मध्ये प्रश्न विचारलाय तर थोडासा अवघड आहे. क्लिअर. आणि म्हणून मी टाइम अँड अगेन सांगतो की जिओग्राफीची जी आन्सर रायटिंग असेल दॅट विल बी व्हेरी व्हेरी इझी. मग त्यात एक प्रश्न होता, ऍक्च्युली हा प्रश्न जिओग्राफीला खूप चांगल्याने लागू होतो. बऱ्याचदा आपल्याला हे सांगितलं जातं की जिओग्राफी ऑप्शन जर तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला नकाशे चांगल्या पद्धतीने काढता आले पाहिजे, तुम्हाला नकाशाची अंडरस्टँडिंग असली पाहिजे, राईट. आणि मग त्यांनी मला कॅन्डिडेटनी प्रश्न विचारला होता की सर नकाशा मला जर नाही काढता आला तर माझं काय होईल, राईट. सो माझं एक रिकमेंडेशन असतं की बघा तो विषय आहे ज्यामध्ये नकाशे असतील, आकृती असतील, बऱ्याचदा अपेक्षा असते. नाऊ माझं हे सजेशन आहे की सुरुवातीपासून डे 1 पासून जर आपण सोबत काम केलं तर ऍट दी एंड ऑफ दी बॅच तुमचं नकाशा जे काही पॅटर्न असेल, नकाशे काढण्याचं पॅटर्न असेल, आकृत्या काढण्याचं पॅटर्न असेल ते खूप सुंदर असेल. आता या ठिकाणी मी चित्रकलेची स्पर्धा भरवत नाहीये, चित्रकलेच्या लेवलचे नकाशे आपल्याला लागत नाही. आपल्याला काय पाहिजे, परीक्षेमध्ये आपल्याला जे सांगायचंय ते आपल्याला मांडता आलं पाहिजे. तेवढं आपण क्लासमध्ये शिकून घेतो, खूप इझिली तुम्हाला ते टॅकल करता येईल. आता समजा तुम्हाला ते पण नाही करता आलं तरी सुद्धा घाबरायचं कारण नाहीये. एक सरप्राईज या ठिकाणी हे आहे की माझा एक टॉपर आहे, शी इज अ वंडरफुल लेडी. मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही यांचा इंटरव्ह्यू बघितला असेल. इरा सिंघल यांचं नाव आहे. या जिओग्राफी ऑप्शनच्या टॉपर राहिलेल्या आहेत. रादर ऑल इंडिया रँक 1 होत्या. ठीक आहे, 2014च्या IASच्या टॉपर आहेत आणि त्यांचा ऑप्शन होता जिओग्राफी. आणि त्यांचं एक डायरेक्ट स्टेटमेंट होतं, त्यांना कोणतरी विचारलं प्रिपरेशन संदर्भात की सेम क्वेश्चन होता की नकाशाची भीती वाटते. आणि शी वॉज लाईक की यार मी टॉपर आल्यानंतर मला नकाशे व्यवस्थित जमत नाही किंवा मला अजूनही नकाशे आवडत नाहीत, राईट. आणि जर तुम्ही त्यांचे मार्क बघितले तर त्यांना जिओग्राफी ऑप्शन मध्ये 305 मार्क होते. 305 इज अ ह्यूज नंबर. 2014 साठी तो खूप मोठा आकडा होता, राईट. सो तुम्ही या ठिकाणी एक लेसन घेऊ शकता की मे बी कुठल्या एखाद्या सब्जेक्टमध्ये तो एखाद 2 पॉईंट तुम्हाला नाही जमणार. ठीक आहे, एखाद 2 टॉपिक कदाचित अवघड जातील, बट दॅट इज फाईन. कारण की मॅपिंग बेस्ड सब्जेक्ट नाहीये. ठीक आहे, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की जिओग्राफी इज अ मॅपिंग बेस्ड सब्जेक्ट. नाही, मॅपिंग बेस्ड सब्जेक्ट नाहीये. मॅप्स आपण कशासाठी वापरतो किंवा आकृत्या कशासाठी वापरतो, आपल्या उत्तरांमध्ये कधी कधी स्पष्टता आणण्यासाठी आपल्याला आकृत्या किंवा नकाशे काढावे लागतात. दॅट इज इट. पण समजा तुम्हाला मॅपिंग मध्ये थोडासा जरी प्रॉब्लेम असेल किंवा 19-20 होत असेल, इट इज फाईन, ऍक्सेप्टेबल आहे, राईट. त्याचा एवढा तणाव घ्यायची तुम्हाला काहीही गरज नाही. देन अगेन एक प्रश्न होता की सर वेगळं करंट अफेअर्स करायला लागेल का, कुठलं एक सेपरेट मॅगझिन वाचायला लागेल का. तर नाही, कुठलंच वेगळं करंट अफेअर्स या ठिकाणी करायचं नाहीये. डेली बेसिसवर केस स्टडीज कलेक्ट करायच्या नाहीये. ठीक आहे, त्या केस स्टडीज तुमच्या उत्तरामध्ये आल्याच पाहिजे अशीही काही अट नाही, राईट. तुम्ही जे काही जीएसचं करंट अफेअर्स करत आहात तेच करंट अफेअर्स तुम्ही ऑप्शनलला वापरू शकता. ठीक आहे, सेपरेट जिओग्राफी ऑप्शनचं करंट अफेअर्स करायची बिलकुल गरज नाहीये. तर हा जर तुमचा भ्रम असेल की एक सेपरेट करंट अफेअर्स वगैरे करायला लागतं तर ते करायला लागत नाही. नाऊ तरी पण आपली एक वृत्ती असते की सर इझी आणि लहान ऑप्शनल पाहिजे, आन्सर रायटिंग नाही करता आली तरी चालेल. पण इथे आपण एक गोष्ट विसरतो की ही जी परीक्षा आहे परीक्षा आन्सर रायटिंगची आहे. तुम्ही उत्तरांमध्ये जे लिहिणार त्याच्यावर तुम्हाला मार्क मिळणार, त्याच्यावरून तुमचा रँक ठरणार. जर तुम्हाला उत्तर नाही लिहिता येत आहे तर तुम्हाला रँक येणार नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. अदर दॅन दॅट आज अजून एक मी गोष्ट इतक्यात सांगत असतो की सर लाईक की मुलांचा ऍटिट्यूड हा आहे की सर पेरेंट्स फेल झालं तरी चालेल, फक्त सोपा आत्ता सोपा ऑप्शनल पाहिजे. अगेन इमिडिएट ग्रॅटिफिकेशन तुम्ही शोधताय. ठीक आहे, अल्पकालीन समाधान ज्याला आपण म्हणतो तसं काही अल्पकालीन समाधान शोधताय. अगेन याचा रिझल्ट काही खूप चांगला तुम्हाला दिसणार नाही. नाऊ कोणी जिओग्राफी ऑप्शनल घ्यावा तर माझं एक डिफायनेट रिकमेंडेशन असतं. तुम्ही जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधनं आहात, डॉक्टर आहात, सायन्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड मधनं आहात तर सगळे ऑप्शनल विचारात घेता, टेक ऑल दी ऑप्शनल्स. त्या सगळ्या ऑप्शनल पैकी जिओग्राफी हा तुमच्यासाठी एक मोस्ट सुटेबल ऑप्शनल आहे. कारण की बाकीचे जे ऑप्शनल्स आहेत ते ह्युमॅनिटीज ओरिएंटेड ऑप्शनल आहे. ठीक आहे, सोशो असेल, PSIR असेल, त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीजचा विचार राहतो. ऑलरेडी आपल्याला ती सवय नसते. आपण इंजिनिअरिंग मधनं आलो, सायन्स मधनं आलो, आपण सरळ उत्तर लिहिले.
सो जिओग्राफी ऑप्शन तसाच आहे. जिओग्राफी ऑप्शन एक भयंकर लॉजिकल सब्जेक्ट आहे. पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कनेक्ट होते, दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीला कनेक्ट होते. आणि याच्यामध्ये असं काही खूप रिव्हिजन लागते किंवा काय लागते असं पण काही नाहीये. बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी कन्सेप्च्युअली क्लिअर असल्या तर तुम्ही खूप चांगली उत्तरं लिहू शकता. जे आपण इंजिनिअरिंगला करायचो किंवा सायन्स बॅकग्राऊंड मध्ये करायचो और इव्हन डॉक्टर किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये करायचा, सेम गोष्ट तुम्ही इथे रिपीट करू शकता आणि त्यातनं तुमचा स्कोर सुद्धा खूप चांगला येतो. राईट. दुसऱ्या विषयांमध्ये तुम्हाला पुन्हा स्क्रॅच पासून त्या सगळ्या गोष्टी शिकायला लागतील. आता मी हे म्हणत नाही की तिथे स्कोर येणार नाही. निश्चितच तुम्ही स्क्रॅच पासून गोष्टी केल्यात, चांगल्याने कमांड त्या पर्टिक्युलर सब्जेक्टवर डेव्हलप केली तर तुम्हाला तिथे पण स्कोर येईल. पण आता तेवढी मेहनत करण्यापेक्षा मी जनरली एक प्रिन्सिपल ठेवतो की काही इझी गोष्टी जर पॉसिबल असेल तर त्या इझी गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. देन बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की सर आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, आर्ट्स बॅकग्राऊंडसाठी जिओग्राफी ऑप्शन कसा असेल? तर त्यांना एकच उत्तर असतं की तुम्ही ऑलरेडी जिओग्राफी शिकलेला, आर्ट्सच्या एक्झाम मध्ये तुम्ही ऑलरेडी जिओग्राफीवर प्रश्नाची उत्तरं लिहिलेली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की बाकीच्या विषयांच्या तुलनेमध्ये जिओग्राफीला किती चांगले मार्क मिळतात आणि म्हणून तुमच्यासाठी हा ऑप्शनल अगेन एक बेस्ट ऑप्शनल अवेलेबल असेल. ओके, सो कोणीही हा ऑप्शन घेऊ शकता, असं काही रेस्ट्रिक्शन्स याच्यावर नाहीये. पण मग प्रश्न येतो की आपण आपली निर्णय एकी माहितीवर जास्त घेतोय. मग तुम्ही सभोवताल कुठेही बघितलं भाऊ लोक खूप आहेत आणि भाऊ लोक त्यांची प्रिलिम्स निघाले नाहीयेत, कधी मेन्स दिलेले नाहीयेत आणि ते तुम्हाला ज्ञान देतील की असा ऑप्शन घ्या, तसा ऑप्शन घ्या आणि मग कुठेतरी आपण तेच ऐकतो. बट ठीक आहे, अगेन दॅट इज युअर चॉईस, क्योंकि भाईने बोला करणे का तो करणे का, असा काहीतरी आपला ऍटिट्यूड झालेला असतं आणि म्हणून मग तुम्हाला तुमचे निर्णय या ठिकाणी ठरवायला लागतील की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑप्शनची चॉईस करत आहात. फायनली तुमच्यासाठी जो बेस्ट ऑप्शनल असेल, जो बेस्ट विषय असेल तो बेस्ट विषय घ्या. राईट. तुम्ही तुमचं आकलन करा, अनालिसिस करा. सुरुवातीला सांगितलं मेंढ्यांच्या कळपासारखं धावू नका. ठीक आहे, घाईमध्ये निर्णय घेऊ नका किंवा आमिषांना बळी पडू नका. एक विचारपूर्वक निर्णय या ठिकाणी तुम्ही ऑप्शनसाठी घेणं गरजेचं आहे. सो काही पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स तुम्ही फॉलो करू शकता ज्या ऑप्शनल घेण्यासाठी तुम्हाला लागू पडतील. मग प्रश्न हा पण आहे, आता माझ्यावर जर काही प्रश्न असेल, जिओग्राफी ऑप्शनचा प्रश्न मी उत्तर दिलीच, पण समजा माझ्या संबंधित प्रश्न असेल की सर तुमचीच बॅच का जॉईन करायची, मी तुमचा कोणी काका मामा नाही. सो निश्चितच त्याची पण काही लॉजिकल उत्तरं तुमच्याजवळ असली पाहिजे की माझीच बॅच तुम्ही का जॉईन करावी. सो सिंपल उत्तरं आहेत. ऑलरेडी मला युपीएससी मध्ये जिओग्राफी ऑप्शन शिकवायचा बराच मागच्या 5-6 वर्षांपासूनचा अनुभव आहे. 6 वर्षांपर्यंत तुम्ही जनरली मी शिकवलेलं आहे. सो एक चांगली होल्ड माझी जिओग्राफी ऑप्शनवर ऑलरेडी आहे. क्लिअर. आणि हे सगळेच्या सगळे जे टॉपिक्स आहेत, जे प्रिपरेशन मी केलेलं आहे, खूप चांगलं प्रिपरेशन माझं होतं. त्याचे नोट्स माझे खूप चांगले आहेत. करंट अफेअर्स असेल, कंटेम्पररी इश्यूज असेल, सगळे एकत्र करून खूप व्हॅल्यू एडिशन बेस्ड मटेरियल मी या ठिकाणी क्रिएट करतोय. आणि तुम्ही जर क्लासचा एक्सपिरियन्स तुम्ही मागच्या काही स्टुडंट्सला विचारा. सो पॉइंट इज की तुम्हाला एक खूप चांगलं समाधान असेल, विषय शिकण्याचं जे समाधान असेल ते उत्तम असेल, ती मी गॅरंटी देऊ शकतो, कारण की मी तितकी मेहनत माझ्या ऑप्शनलवर स्वतः घेत असतो. दुसरी गोष्ट, त्या ऑप्शनसाठी लागणारं मटेरियल हे मी स्वतः प्रिपेअर केलेलं आहे. राईट. हे जे पूर्ण मटेरियल आहे हे युपीएससी लेवलचं मटेरियल आहे. असं काही नाही की मार्केटमध्ये कॉपी पेस्ट केलेली मग मटेरियल या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. सगळेच्या सगळे नोट्स पूर्ण ऑप्शनलचे हे मी स्वतः खूप सारी पुस्तकं वाचून तिथनं कंटेंट गोळा करून सगळ्याच्या सगळ्या नोट्स युपीएससी साठी पहिले बनवले इंग्लिशमध्ये आणि तेच नोट्स मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मराठीच्या कॅन्डिडेट्सना प्रोव्हाइड करतोय. सो इंग्लिशचे नोट्स असेल किंवा मराठीचे नोट्स असेल, सो तेच नोट्स तुम्हाला वाचायचे आहे. पुस्तकं घ्यायची नाही आहेत. पुस्तकांमध्ये पैसा घालवू नका. एक तर बघा, एक तर बॅच जॉईन करा, नाही तर मग स्वतः अभ्यास करा. स्वतः अभ्यास करायचा असेल तर पुस्तकं घ्या. जे काही तुम्हाला जशी तयारी करायची आहे तुम्ही ती करू शकता. पण जर तुम्ही बॅच जॉईन करत आहात तर प्लीज तुमचे पैसे वाया घालवू नका. माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. मी जे नोट्स देईल ते नोट्स मोर दॅन सफिशियंट असेल. ठीक आहे. अगेन दुसरा मुद्दा, नोट्स जे काही बनवत आहात, ऑलरेडी बरेचसे नोट्स रेडी आहे, तर तुम्ही मे बी क्लासला याल, पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी तुमच्या हाती नोट्स अवेलेबल असतील. अलॉंग विथ दॅट एक महत्वाचा मुद्दा की पूर्ण सिलेबस आपण क्लासमध्ये इतकं लॉजिकली त्याला घेऊन जातो आणि त्याचा एक अप्रोच आहे, इंटिग्रेटेड अप्रोच. मी डे 1 पासून माझी तयारी सुद्धा तशीच इंटिग्रेटेड अप्रोचची होती. पेपर 1 आणि पेपर 2 यांची सांगड घालून आपल्याला तयारी करायची असते. आता खूप सारे कॅन्डिडेट पेपर 1 वेगळा वाचतात, पेपर 2 वेगळा वाचतात आणि त्यांनी इतका गोंधळ होतो, तुमची तयारीच होणार नाही. सो दोन्ही विषयाची सांगड घालून आपण ही तयारी करणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंटली एक पॉइंट मी या ठिकाणी हायलाइट करतो की पूर्ण विषय मी लेट अस से देर आर पेपर 1 मध्ये
10 टॉपिक्स आहेत, पेपर 2 मध्ये 10 टॉपिक्स आहेत. मी काय केलं, दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 एकत्र केलेत आणि यांचं मिळून एकूण मी 10 मॉड्यूलचं सिलेबस बनवलेलं आहे. तुमचे नोट्स जे असतील, नोट्स सुद्धा या 10 मॉड्यूल मध्ये असतील. तुमच्या टेस्ट ज्या असतील त्या सुद्धा या 10 मॉड्यूल वाईज टेस्ट असतील. आणि हा इतका चांगला अप्रोच असेल की ज्यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन खूप स्विफ्टली, खूप इझिली आणि लवकर ते प्रिपरेशन होईल. तर म्हणून ही माझी काही क्रेडिबिलिटीचे इश्यूज आहेत. सो त्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकता की बऱ्यापैकी आपण हे सिलेबस जे आहे कव्हर करणार आहोत. आन्सर रायटिंग वर माझा एक भरोसा. तुम्ही म्हणाल सर आन्सर रायटिंग लागत नाही, पण तरी पण आपण आन्सर रायटिंग करावी लागते. पीवायक्यूज आपण क्लासमध्ये कव्हर करतो. पीवायक्यूचे सेशन्स नसेल बघितले तर ऑलरेडी युट्यूबच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा. ऑलरेडी बरेचसे प्रश्नांची उत्तरं मी टाकलेली आहे. त्यातनं तुम्हाला माझ्या एक टीचिंगचा अंदाज येऊन जाईल किंवा आन्सर रायटिंग मी काय करतोय किंवा कशा प्रकारचे इनोव्हेशन्स मी करत असतो, त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला त्याच्यामध्ये येईल. मोस्ट इम्पॉर्टंटली तुमची लाईक की प्रिलिम्स बद्दल पण मी सांगत असतो की प्रिलिम्स क्लिअर होण्यापासून तर तुमच्या फायनल स्टेज पर्यंत जनरली मला असं वाटतं की मी तुमच्या सोबत असावं. त्याचं एक रिझन आहे की आता तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवताय, माझी पण कुठतरी जबाबदारी असते की तुमच्या प्रत्येक स्टेजला मी अवेलेबल असेल. तर जनरली मी फक्त कोर्स पुरता मर्यादित नसतो, मी इंडिव्हिज्युअल मेंटरशिप साठी सुद्धा अवेलेबल असतो माझ्या ऑप्शनच्या कॅन्डिडेटसाठी. सो एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघा, माझे टाइम टेबल्स मी सगळ्या कॅन्डिडेट्सना बनवून देत असतो. मंथ वाईज काय असेल, डेली त्यांनी काय काय केलं पाहिजे, अशा प्रकारची सगळी तयारी करून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटते. अशी काही तुम्ही माझ्यावर टाकलेली नाहीये किंवा दुसरे कोणी टाकलेली नाहीये, पण मला तुम्ही माझ्या संपर्कात आल्यानंतर तुमचा रिझल्ट यावा ही एक गुड विश असते. आणि म्हणून मी या मेंटरशिप मध्ये सुद्धा खूप डोकं घालत असतो. तर तो एक माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवा. बाकी बॅचचे जे डिटेल्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आपली जी बॅच असेल, मराठी मीडियमच्या बॅच बद्दल सध्या आपण डिस्कस करतोय. सो ही मराठी मीडियमची बॅच येणाऱ्या 1 ऑगस्ट पासून सुरू होते. फाईन. कुठेही कंडक्ट होणार आहे तर अलका टॉकीज चौकामध्ये जे आमचं कॅम्पस आहे त्या अलका टॉकीज स्क्वेअर मध्ये 6th फ्लोअरला आपली क्लासरूम आहे, तिथे हे क्लासेस होतील. टायमिंग काय असेल, जर तुमचा हा प्रश्न असेल तर टायमिंग असेल 2 ते 5. जनरली मी हा 2 ते 5 टायमिंग देतो. 2-2.5 तासाचं सेशन असतं. आणि सोबतच हे जे सेशन्स आहे गुरुवार, त्यानंतर शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांसाठी हे सेशन्स असतील. क्लिअर. सो अशा प्रकारे ही 1 ऑगस्ट पासून बॅच सुरू होते. तर तुम्हाला जर काही डाऊट असेल, तुम्ही डाऊट साठी मला डायरेक्टली मेसेज करा किंवा कॉल करा. 7709495797 हा माझा नंबर आहे. तर निश्चितच आपण काही एक फ्रुटफुल डिस्कशन या ठिकाणी करू आणि बघू काय आपल्याला या ऑप्शन मधनं बेस्ट रिझल्ट काढता येतील. सो थँक्यू एव्हरीवन. भेटूया आता नेक्स्ट सेशन मध्ये. धन्यवाद.